आज आपल्या छोट्याशा बागेतून बघा ही एवढी सारी भाजी मिळाली आहे। चला तर मी तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी रेडी झाली आहे। तर बघा इथे पालक आहे। हा बघा 2-3 वेळा मी हार्वेस्ट केला आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं होतं की आपला पालक किती छान झाला होता। तर एकदा बी लावलं की त्यानंतर आपल्याला एका पालकच्या त्या रोपापासून 2-3 वेळा हार्वेस्टिंग मिळते। आणि आता बघा ह्या ना पालकला बी यायला सुरुवात होते। तर असे त्याला कोंब येत असतात। हे बघा हे असे कोंब येतात आणि ह्याच्यामध्ये त्याला फूल येऊन त्याच्यात बी तयार होत असते। तर आता हळूहळू ह्या पालकला बी तयार होणार, मग आपण पालकचं बी पण तयार करू शकतो। तर असा हा हिरवागार आणि मस्त असा पालक मी सर्व फटाफट तोडून घेते। तर असं बघा सर्व असा पालक तोडून झालाय आणि नेहमी पालकची भाजी काय बनवायची, तर ह्यावेळेस मी काहीतरी नवीन ट्राय करणार आहे। तर इथे बघा अशी मस्त अशी कांद्यालाही फुलं आल्यात आणि कांद्यामध्ये सुद्धा बी तयार होणार आहे। त्याच्यावर ह्या अशा मधमाशा येत आहेत आणि मधमाशा येतात तेव्हाच त्याचं परागीभवन होतं आणि त्या बीपासनं नवीन रोप तयार होऊ शकतं। तर इथे बघा ह्या नेहमीप्रमाणे आपल्या मस्त अशा हिरव्यागार कमी तिखटवाल्या ह्या मिरची आणि ह्या बाजूला आहेत तिखटवाल्या मिरची। तर अशा दोन्ही प्रकारच्या मिरच्या मी तोडून घेणार आहे। हे बघा मस्त अशा रेडी झाल्यात। आणि इथे बघा इथे सुद्धा कोथिंबीर होती, त्या कोथिंबीरला कसे बघा फूल येऊन त्याला आता धने तयार होत आहेत। आता हे सीझन असं आहे की जी आपण थंडीमध्ये जी लावली होती भाजी त्या सर्व भाजींना आता फुलं येऊन त्याचं बी मध्ये रूपांतर होते। तर बी तयार करण्यासाठी हा बेस्ट सीझन आहे। तर अशा सर्व मिरच्या मी आता ह्या तोडून घेते आणि त्याच्याच बाजूला हे बघा असे हे कांदा पात आहेत, ते पण आता आपले हळूहळू संपत चाललेत कारण त्याचा पण सीझन आता संपत चाललाय। पण जे पण रेडी झालेले आहेत कांदा त्या तोडून घेते। आणि इथे बघा इथे हा कोबी आहे, इथे छोटेसे फ्लावर आहेत। तर आता हे फ्लावरचं सुद्धा सीझन संपलंय। जे पण 1-2 फ्लावर आपले आहेत बाकी ते आज तोडून घेते। 2 फ्लावर आज मिळाले। आपण आपल्या गार्डनमध्ये कशी सीझनेबल भाजी लावत असतो। तर आता गरमीसाठी लागणारी वेगळी भाजी। आता हे बघा मिरची सुद्धा इथे ही लाल होते, ते ह्याच्यामधून सुद्धा बी तयार होईल। आणि इथे बघा हे कांदापात, ते पण आता मस्त असे कांदापात छान असे त्याला कांदे तयार होतात। ते पण लागेल तेवढे कांदे सर्व मी तोडून घेतले। आणि आणखी बघूया काय भाजी मिळते। तर त्या अगोदर ही भाजी सर्व इथे आणून ठेवते आणि पुन्हा दुसरी भाजी काय रेडी झालंय ती सर्व तोडायला जाऊया। इथे सुद्धा पालक आहे, पण आज मी पालक नाही तोडणार कारण भरपूर असा पालक तोडून झालाय। आणि इथे बघा हा असा फ्रेश आणि आपल्या गार्डनमध्ये आपण स्वतः लावलेला हा बीटरूट, तो पण आज मी एक तोडून घेणार। आणि इथे पण बघा कोथिंबीरला छान असे धने तयार होत आहेत। कोथिंबीर लावली ना की आपण ती जर तोडली नाही की त्याला अशी नंतर फुलं येऊन त्याला धने तयार होतात। आणि इथे पण टोमॅटो आहेत, तर टोमॅटो आज जास्त पिकली नाही आहेत, कच्चे टोमॅटो मी सोडून देणार। आणि इथली ही वांगी आहेत, ही सर्व वांगी आज तोडून घेणार। तर हे बघा मस्त अशी आता वांगी पण आता भरपूर यायला सुरुवात झालाय। हे बघा इथे पण आहेत वांगी एकदा आपण लावली ना की आपण त्या वांग्याच्या रोपापासून वर्षभर वांगी आपल्याला मिळू शकतात। आणि हे बघा मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की मी 4 प्रकारची वांग्याची रोपं लावल्यात, तर हा तिसरा प्रकार सुद्धा आता ही वांगी यायला सुरुवात झाली आणि हे पहिलं वांगं आहे। तर ह्या कलरचं असं हे वांगं मिळालं। अजून एक चौथा प्रकार आहे, त्याला अजून वांगी काय आली नाही। तर एक दुसरं पण इथे वांगं रेडी झालं आहे, ते पण तोडून घेऊ। हे बघा ही अशी आता नवीन वांगी यायला सुरुवात झालेत। तर ही मस्त अशी वांगी पण आपली भरपूर अशी तोडून झाली। आता बघूया आणखी काय मिळतं आपल्याला भाजी। हां इथे बघा हा एक कोबी आहे, तो पण आता रेडी आहे, तर आज तो पण तोडून घेते। तर बघा मस्त असा कोबी
मिळालं आहे. चला तर आता ही पण भाजी सर्व इथे आणून सोडते आणि नंतर बघूया आणखी काय मिळतं आहे. तर हा असा मस्त असा बीटरूट फ्रेश आणि ही सर्व वांगी. तर ही एवढी सारी भाजी मिळाली आहे. तर आता इथे बघा, इथे असे पण मुळे लावले की मुळे जर आपण ते तोडले नाही वेळच्या वेळी तर त्याला मुळ्यांना सुद्धा अशी फुलं यायला सुरुवात होतात आणि त्याला अशा ह्या शेंगा येतात. तर ह्या शेंगांची पण भाजी केली जातं. तर आज मी ज्या पण ह्या अशा सगळ्या कोवळ्या शेंगा आहेत त्या सर्व तोडून घेणार आहे आणि आपण ह्या शेंगा नाही तोडल्या की ह्या शेंगामधून पुन्हा मुळ्याचं बी तयार होत असतं. तर ज्या आपण अशा कोवळ्या अशा भाजी करण्यासारख्या शेंगा आहेत त्या सर्व तोडून घेणार. तर बघा खूप अशा शेंगा ह्याला लागल्यात मस्त. तर त्या सर्व आता तोडून घेते. हे बघा इथे सुद्धा आहेत मुळ्याची झाडं आणि इथे पण बघा खूप अशा शेंगा आहेत. ज्या भाजी करता तोडता येतील त्या भाजी बनवायची. त्यानंतर ज्या शिल्लक राहतील त्यापासून मुळ्याचं बी तयार होईल. मुळा लावल्यानंतर मुळ्याची पानं, मुळा, त्यानंतर ह्या अशा मुळ्याच्या शेंगा आणि त्यानंतर मुळ्याचं बी तयार होतं. असं म्हणजे कुठलंहीच वस्तू आपलं वाया जात नाही. तर बघा एवढ्या साऱ्या ह्या शेंगा मी तोडून आणल्यात आणि ही अशी आपली सर्व अशी भाजी सर्व मस्त तोडून झालं आहे. तर एक शेवटचं राहिलं आपला आता कढीपत्ता तोडायचा बाकी. तर थोडेसे कढीपत्त्याची पानं पण मी आता तोडून घेते. तर असा ही मस्त हिरवागार हा कढीपत्ता तोडून घेतला आणि आता सर्व कंप्लीट झालं. आणि बघा एवढी सारी आज आपल्याला भाजी मिळाली. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि ही भाजी सर्व साफ करून घेते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.